मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर एक असं गाव आहे जिथे समुद्र आहे, कोळी संस्कृती आहे आणि वेळ जणू थांबून गेल्यासारखं वाटतो. आज आपण फिरणार आहोत अर्नाळा गावात. पण हा फक्त गावाचा प्रवास नाही, तर इथल्या प्रत्येक रस्त्यामागची, प्रत्येक बोटीमागची आणि प्रत्येक माणसामागची एक गोष्ट आहे. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यासोबत गावाचं साधेपण, नारळाच्या झाडांमधून जाणारे छोटे रस्ते, जुन्या मंदिराची शांतता आणि इतिहासाची पावलं जपून ठेवणारा हा परिसर. चला सुरू करूया अर्नाळा गावाचा हा सुंदर प्रवास. अर्नाळा गावात पाऊल टाकताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतात हे शांत रस्ते, दोन्ही बाजूला घरं, झाडं आणि शांत वातावरण. शहराच्या गोंगाटापासून पूर्ण वेगळी दुनिया. थोडं पुढे आलो आणि समोर दिसू लागली अर्नाळा जेटी. पावसाळी वातावरणामुळे समुद्राचं रूप आणखी रौद्र आणि सुंदर झालंय. इथूनच अनेक बोटी समुद्रात जातात, काही मासेमारी करण्यासाठी तर काही लोकांना घेऊन जाण्यासाठी. या गावात बोटी म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, तर अनेक कुटुंबांचा आधार आहेत. इथल्या अनेक लोकांचं आयुष्य समुद्राशी जोडलेलं आहे आणि या बोटी त्यांच्या रोजच्या जगण्याचा महत्त्वाचा भाग आहेत. आजूबाजूला दिसणारा परिसर, किनाऱ्याजवळची घरं, लोकांचं साधं जीवन आणि त्यामागे सतत ऐकू येणारा समुद्राचा आवाज. माझा आजचा प्लॅन स्पष्ट होता. आज अर्नाळा गाव पूर्णपणे एक्सप्लोअर करायचं आणि शक्य तितकं या गावाला जवळून अनुभवायचं. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी तो क्षण आला. किल्ल्याकडे जाणारी बोट आली आणि आम्ही त्या प्रवासासाठी सज्ज झालो. बोटीत बसताना वेगळीच उत्सुकता होती. मागे राहणारं गाव, समोर पसरलेला समुद्र आणि सुरू होणारा हा छोटासा पण लक्षात राहणारा प्रवास. साधारण 10 ते 15 मिनिटांचा हा बोटीचा प्रवास आहे आणि फायनली आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. अर्नाळा किल्ल्यालगतच हे छोटंसं गाव आहे. इथली शांतता वेगळीच आहे. काही घरं बंद दिसतात, काहींच्या अंगणात गावाचं रोजचं आयुष्य सुरू आहे. गावात चालत असताना काही स्थानिक भेटले. इथली माणसं साधी, मनमोकळी वाटली. छोटंसं गाव असलं तरी प्रत्येक घराची स्वतःची वेगळी ओळख जाणवते.
गावातील घरं आणि घरासमोरची नारळाची झाडं, हा सीन इतका सुंदर दिसतो की प्रत्येक फ्रेम पोस्ट करण्यासारखी वाटते. आपण ज्या अर्नाळा किल्ल्यात उभे आहोत त्याचा इतिहास तब्बल 500 वर्षापेक्षा जास्त आहे. हा किल्ला अरबी समुद्रातील एका छोट्याशा बेटावर पसरलेला असून वसई किनारपट्टीवर नजर ठेवण्यासाठी त्याला खूप महत्त्व होतं. सुरुवातीला इथे स्थानिक राजांची तटबंदी होती. नंतर 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला मजबूत दगडी बांधकामात उभारला. त्या काळात अर्नाळा हा समुद्री व्यापारासाठी आणि संरक्षणासाठी एक महत्त्वाचं ठिकाण बनलं होतं. या किल्ल्यात आजही भव्य प्रवेशद्वार, मजबूत तटबंदी, बुरुज, गोड पाण्याची अष्टकोनी विहीर आणि जुन्या मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. समुद्राच्या चारही बाजूंनी वेढलेला हा किल्ला फक्त इतिहास सांगत नाही, तर निसर्ग आणि वारसा याचा सुंदर संगमही दाखवतो. अर्नाळा गावाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. शतकानुशतकं या गावाचं समुद्राशी नातं आहे. इथली कोळी संस्कृती, मासेमारीची परंपरा आणि समुद्रावर अवलंबून असलेलं जीवन आजही जिवंत आहे. म्हणूनच हे गाव फक्त पर्यटनासाठी नाही, महाराष्ट्राच्या किनारी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. या छोट्या गल्लींमधून चालताना प्रत्येक वळण नवीन दृश्य दाखवतं. शांत रस्ते, साधी घरं आणि हे साधं गाव. घरासमोर वाळत घातलेले मासे इथल्या जीवनशैलीचं खरं चित्र दाखवतात. समुद्र आणि गाव यांचं नातं इथं प्रत्येक अंगणात दिसतं. काही मुलं समुद्रकिनारी वाळूमध्ये खेळताना दिसली, तर काही मुलं समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या बोटीमध्ये खेळताना दिसली. अशा छोट्या क्षणांमुळे गाव आणखी जिवंत वाटतं. खरंच अशी ठिकाणं मनात कायमची घर करून जातात. 10 ते 15 मिनिटांचा प्रवास असला तरी आठवणी मात्र खूप मोठ्या बनवतात. शेवटी परतीची वेळ झाली. पुन्हा बोटीत बसलो आणि किनाऱ्याच्या दिशेने निघालो. समुद्राच्या मध्यातून जाताना एक मोठा भाग दिसतो जिथे मासेमारीचं काम सुरू असतं. दूरवर दिसणाऱ्या बोटी आणि पाण्यावर उमटणाऱ्या लाटा हा नजारा खूप सुंदर दिसतो.
खरं सांगायचं झालं तर ही बोट छोटी होती. समुद्रात पुढे जात असताना क्षणभर भीतीही वाटत होती. मोठ्या लाटांमुळे असं वाटत होतं की पाणी आतमध्ये येईल, पण हा अनुभव तितकाच वेगळा होता. साधारण 10 मिनिटांचा हा प्रवास संपला आणि शेवटी आम्ही किनाऱ्यावर पोचलो. किनाऱ्यावर पोहोचल्यावर शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं आणि जाणवलं की निसर्गाच्या इतक्या जवळ येण्याची ही संधी खूप खास होती. किनाऱ्यावर पोचल्यावर एक वेगळंच वास्तव पाहायला मिळालं. परतलेल्या बोटींची लगबग सुरू होती. माझा अर्नाळा प्रवास इथेच संपतो. असा आणखी एखाद्या लपलेला गावाचा प्रवास पाहायचा असेल तर अमोल व्हिज्युअल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. जय महाराष्ट्र.